मंडळी, तुम्ही कधी पाणी आणि तेल मिक्स केलंय का? नसेल केलं तर आजपासून नक्की करणार आहात. तर आपण पाणी आणि तेल यासाठी मिक्स करतोय ते म्हणजे ढेकूणसाठी. घरामध्ये जर ढेकूण झाले ना आणि ते ना आपल्याला चावतात आणि अशा पद्धतीने स्किनवरती पूर्ण रेड रेड स्पॉट येतात. तुमच्या सर्वांचे एका व्हिडिओखाली एवढे सारे कमेंट्स आले की ढेकूणसाठी काहीतरी सांगा. मग म्हटलं चला खूप सोपे उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 4 उपाय शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे ना अगदी थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. अगदी असं गरम वगैरे पाणी नाही घ्यायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरवरचं. त्यामध्ये टाकायचं आहे थोडासाच वॉशिंग पावडर, निरमा, लिक्विड डिटर्जंट नाही, निरमा आपल्याला टाकायचा आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपे उपाय आहे, जे घरामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात तेच आपण वापरत आहोत. त्यानंतर यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे आणि तो म्हणजे कडुलिंबाचं तेल. कडुलिंबाचं तेल ची बॉटल जी आहे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. ते अगदी तुम्हाला थोडं टाकायचं आहे, साधारणतः अर्धा चमचा मिक्स करायचं आहे. बघा व्यवस्थितरित्या मिक्स करायचं. पाण्यामध्ये तेल आपलं मिक्स झालंय, थोडंसं निरमा टाकला आहे. निरमा असा आपण मिक्स केल्यानंतर व्यवस्थित डिझॉल्व्ह होऊन जातो. आता हे ढेकूण जर घरामध्ये आले तर शक्यतोवर हे जे काही आपले दिवाण वगैरे आहेत, गादी आहेत, यावरती राहतात आणि रात्री आपल्याला हे फार चावतात. आणि ढेकूण कसं आहे, हे पुण्याकडच्या भागामध्ये थोडंसं जास्त आहे आणि ढेकूण एकदा घरामध्ये आले ना तर खरंच खूप त्रास होतो. त्यामुळे तुम्ही ही सोपी ट्रिक नक्की वापरा. आता आपल्याला अशी छोटीशी स्प्रे बॉटल घ्यायची, त्यामध्ये हे भरायचं. आता महिनाभर तुम्हाला हे ट्राय करायचं आहे. फक्त दर हप्त्याला तुम्हाला हे नवीन सोल्युशन बनवायचं, जेणेकरून कडुलिंबाचा जो काही वास असतो ना तो आपल्याला यामधनं घालवायचा नाही. त्यामुळे हप्ताभरच हे वापरायचं, नंतर पुन्हा जे आहे नवीन बनवायचं. म्हणजे तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे, कडुलिंबाच्या तेलाचा वास जर यामधनं गेला तर नवीन बनवायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता बघा, हा स्प्रे तुम्हाला जिथे जिथे ढेकूण आहे तिथे तुम्हाला हा स्प्रे मारायचा आहे. पण बऱ्याचदा तुम्हा सर्वांचे असेही प्रश्न येऊ शकतात की आपण हा स्प्रे मारूयात, पण याचा रिझल्ट कधी मिळेल? 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल, फक्त कडुलिंबाचा वास कामा नये. आता हा स्प्रे तुम्ही कुठेही करू शकता, पण गादीवरती तुम्हाला हा स्प्रे तुम्ही शक्यतोवर टाळायचा. मग गादीला जर खूप ढेकूण असेल गादीखाली वगैरे, तर मग तिथे कशा पद्धतीने आपण हा स्प्रे वापरायचा ते सुद्धा मी समोर सांगते. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला नक्की काळजी घ्यायची. ते म्हणजे हा जो काही दिवाण आहे, लाकडी फर्निचर आहे, त्याला ऊन द्यायचं. चांगलं कडकडीत उन्हामध्ये ते एकदा ना 1 दिवसासाठी ठेवून द्यायचे. नंतर तुम्हाला हा स्प्रे त्यावरती मारायचा आहे. तुम्ही बघणार तुम्हाला एकाच याच्यामध्ये छान असा रिझल्ट मिळेल. आता बघा, हा स्प्रे तुम्हाला गादीवरती वगैरे नाही मारायचा, तर काय करायचा, हा स्प्रे घ्यायचा आणि कॉटनचे अशा पद्धतीने छोटे छोटे बोळे करायचे आणि त्यावरती हा स्प्रे मारायचा. आता काय होतं की हे कॉटनचे जे काही आपण बोळे केलेले आहेत, हे कुठेही आपण गादीखाली ठेवू शकतो किंवा लाकडी फर्निचर असेल तुमचं, काही स्टोरेज वगैरे असेल, तिथे सुद्धा तुम्ही हे व्यवस्थितरित्या ठेवू शकता. अशा पद्धतीने हा स्प्रे मारायचा. पूर्ण हा जो कापसाचा बोळा आहे ना तो ओला झाला पाहिजे. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि नाही आवडला डिसलाईक केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपले बोळे इकडे तयार झालेले आहेत. आता एक गोष्टीचं नक्की लक्षात घ्या, आपण जेव्हाही हे सगळं काही करतोय तेव्हा आपल्या गादीखाली म्हणा किंवा सोफ्याखाली म्हणा काही कचरा आहे का, काही अन्न आहे का सांडलेलं, ते आधी साफ करा आणि नंतर उन्हामध्ये ठेवा आणि नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला 2 उपाय मी सांगितले. हे कापसाचे बोळे कसे ठेवायचे ते सांगते. आपल्या दिवाणच्या 4ही कोपऱ्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने कापसाचा बोळा ठेवून द्यायचा आहे. हा तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी असा ड्राय झालेला दिसेल. पुन्हा यावरती स्प्रे करायचा आणि पुन्हा असाच ठेवायचा आहे. तुम्ही बघणार गादीवरचे किंवा दिवाणवरचे ढेकूण पूर्ण निघून जातील. नक्की करा, फक्त साफसफाई नक्की करायची आहे. चला, आता आपण ना 3 नंबरचा उपाय बघणार आहोत, जो की एकदम सोपा आहे ना, तुम्हाला काही करायची सुद्धा गरज. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिनेगर घ्यायचं आहे. व्हिनेगरमध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, सरळ व्हिनेगर घ्यायचा आणि त्याचा स्प्रे मारायचा आहे. व्हिनेगरचा स्मेल ढेकूणला बिलकुल सहन होत नाही आणि ढेकूण हे नक्की तिथून निघून जातात. त्यामुळे यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही किंवा 50% व्हिनेगर 50% पाणी असं बिलकुल करायचं नाही. स्ट्रॉंगली आपल्याला व्हिनेगर घ्यायचं. ते नसेल तर फ्रेशली पुदिन्याचे पानं घ्यायची आणि ते आपल्या दिवाणच्या खाली ठेवायची. फक्त पुदिन्याची पाने फ्रेश असली पाहिजे, कारण त्याचा स्मेल हा खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे सुद्धा ढेकूण घरामध्ये येत नाही किंवा ढेकूण घरामध्ये असतील तर ते नक्की निघून जातात. सो हे 4 सोपे उपाय तुम्हाला आवडले असेल तर ट्राय करून बघा. 100% गॅरंटी देते तुम्हाला, अगदी हप्त्याभरात रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.